पुढची बातमी मुंबईतून। जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्यात आज एक नवा आदर्श पाहायला मिळणार आहे। पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण पोलीस ठाण्याचा कारभार महिला पोलिसांच्या हाती सोपवण्यात आला आहे। ठाण्यामध्ये आज जो आहे तो महिला दिनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलंय। संपूर्ण पोलीस ठाणे आज महिलांच्या ताब्यात दिलेले आहे। असं जर पाहिलं तर महिला ह्या कुठेही कमी नाहीत आणि आज त्यांच्याकडे हा पोलीस ठाण्याचा कारभार दिलेला आहे। काय वाटतंय आज आपण एक महिला पोलीस अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहात। संपूर्ण पोलीस ठाण्याचा कारभार आज जो महिला पोलिसांच्या हातात दिलेला आहे, नेमकी काय पहिली प्रतिक्रिया आहे सांगा? सर, समानता आलेली आहे, सर्व ठिकाणी बऱ्यापैकी आलेली आहे, परंतु आमचा विरोध पुरुषांना नाही आहे, तर जी काही थोडीफार जी पुरुषी प्रवृत्ती आहे महिलांवर अधिकार गाजवण्याची आणि त्यांच्यावर अन्याय करण्याची, तर त्याच्या विरोधात आहे। आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावं की जेणेकरून आम्ही आमचं काम निर्भयपणे पार पाडून समाजाची सेवा करू शकू। नाही, कुठल्याही प्रकारचं दडपण येणार नाही, कारण कसं आहे की अगोदरच जे रेग्युलरचं करिक्युलम असतं पोलीस ठाण्याचं, ते महिलांना वेगळं आणि पुरुषांना वेगळं असं काहीही नसतं आमच्याकडं। त्यामुळं असं दडपण कुणालाही येणार नाही। फक्त एवढं आहे की आमच्यावर जो वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास आहे तो खूप मोठा आहे की अख्खं पोलीस स्टेशन आम्ही सांभाळू शकतो, याची त्यांना आमच्यावर जो विश्वास आहे तो खूप मोठा आहे। कॅमेरा पर्सन अरविंद रावराणीसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।